जालन्यामध्ये जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याप्रकरणी मनपाकडून खासगी रुग्णालयास 5,000चा दंड। स्वच्छता विभागाच्या तपासणी दरम्यान चंदनजिरा परिसरामध्ये वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याचं समोर। जालन्यामध्ये 85,000चा देशी दारूचा साठा सुद्धा जप्त। परतूर पोलिसांची बेकायदा धंद्यांवर कारवाई। 8 जणांविरोधात गुन्हा दाखल। तपासाला सुद्धा सुरुवात। जालन्याच्या कोसगाव शिवारामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भोकरदन पोलिसांकडून छापा। 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। जास्त मोबदल्याचा आमिष दाखवून सुरू होता जुगार। जालन्यामधील अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळा प्रकरणी 10 तलाठी आणि 1 मंडळाधिकारी आणि 1 पेशकार निलंबित केलेल्यांची संख्या पोहोचली 35 वर। चौकशी अहवालामध्ये 76 जणांवर अपहाराचा ठपका। भिवंडीमधील धडावेगळं शीर असलेल्या महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश। हत्या करणाऱ्या पतीला बेड्या। एकमेकांवरील संशयावरून दोघांमध्ये व्हायचे वाद आणि हाणामारी। श्रीरामपूर शहरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कारवाई। 5 गावठी कट्टे आणि 9 जिवंत काडतुसा बाळगणाऱ्या तिघांना सुद्धा अटक। पोलिसांकडून पुढचा तपास सुरू। बीड शहरामध्ये धारदार हत्यारानं वार करून तरुणाचा केला खून। किरकोळ कारणावरून खून झाल्याची प्राथमिक माहिती। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। सिंधुदुर्गमधील कणकवलीमधील तळेरे बाजारपेठेमध्ये महिलेचे 3,28,000 रुपये किमतीचे दागिने आणि रोकड सुद्धा लंपास। महिलेच्या तक्रारीनंतर कणकवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। सिंधुदुर्गामध्ये खारेपाटण कोष्टी आळीमधून 60,400 रुपयांची दारू सुद्धा जप्त। दोघांविरोधात गुन्हा दाखल। कणकवली पोलिसांकडून कारवाई। वर्ध्यामध्ये गुंतवणुकीच्या नावावर नागरिकांना गुंतवून आलिशान वाहनातून फिरणारे गजाड। महागड्या मोबाईल आणि कारसह 44,13,000चा मुद्देमाल जप्त। आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून दोघांना अटक। धुळ्यामधील शिरपूरमध्ये 5 बेकायदा सावकारांच्या घरांवर छापेमारी। घराची झाडाझडती सुद्धा झाली। एकाच वेळी 5 ठिकाणी कारवाई करण्यात आली। कर्जाची परतफेड केल्यानंतर सुद्धा करत होते वसुली।